नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10. मित्रांनो, आत्ता 2026ला महानगरपालिकेची इलेक्शन झाली. नगरसेवक सेविका निवडून आलेले आहेत आणि आता त्याला 6 महिने होत आलेले आहेत. जसं TV10नं प्रॉमिस केलं होतं आमच्या सर्व सबस्क्रायबरना की आम्ही हे जे सगळे नगरसेवक नगरसेविका निवडून येणार आहेत तर ते जे नागरिकांतर्फे महानगरपालिकेमध्ये त्यांचे प्रश्न मांडणार आहेत. तर त्यामुळे त्यांचे काय प्लॅन आहे, त्यांची काय एरिया आहे, त्यांचे काय विचार आहेत, त्यांची काय पद्धत आहे की लोकांचे प्रॉब्लेम ते अधिकाऱ्यांपर्यंत कसे पोहोचवणार, कसे सॉल्व करणार आणि काय काय प्रॉब्लेम आहेत या संदर्भात आपण जमलं तर मला वाटतं काहीतरी 165 नगरसेवक नगरसेविका आहेत. तर त्यांच्या सगळ्यांचे इंटरव्ह्यू आपण जसं जमेल तसं तुमच्यासमोर आणणार आहोत. तर आज नशिबानं आपल्यासमोर आहेत ॲडव्होकेट मिताली सावळेकर. नमस्कार. तर मी प्रथम मॅडम तुमचं धन्यवाद आणि आभार मानतो की आज वेळ काढून परत तुम्हाला जायचं हेही आम्हाला कल्पना आहे. तर आमच्या TV10च्या आग्रहाला म्हणजे तुम्ही रिस्पेक्ट दिलेला आणि आमच्या स्टुडिओमध्ये आलेला आहात त्याबद्दल अतिशय धन्यवाद. आणि ताई, आमचे काही प्रश्न साधे प्रश्न आहेत पण आणि लोकांना काय असतं की नगरसेवक सेविका यांच्याबद्दल खूप उत्सुकता असते. तर त्यांच्याबद्दल आपल्याला त्यांची उत्सुकता थोडी शमवायची आहे आणि परत आपले प्लॅन वगैरे सगळे आपल्याला विचारायचे आहेत. तर पहिला प्रश्न माझा असा आहे, प्रश्न म्हणावा किंवा मी एक मुद्दा मांडतो तुमच्यापुढं. मागच्या वेळी तुम्ही स्वीकृत नगरसेविका होता, बरोबर आहे. ह्यावेळी तुम्ही जसं म्हणला की तुमचं टॅगलाईन आहे अधिकृत निवडून आलेले नगरसेविका आहात, बरोबर. तुमच्या दृष्टीनं ह्या दोन्हीमध्ये काय फरक वाटतोय? सगळ्यात एकतर सगळ्या TV10च्या प्रेक्षकांना नमस्कार आणि तुमचे आभार. आणि मी तुमच्या सगळ्या प्रेक्षकांची क्षमा मागू इच्छिते कारण मला आठवतंय तुम्ही मला फेब्रुवारी मार्च पासूनच सांगत होतात की आपल्याला करायचं आहे, पण काही कारणांनी आपली वेळ जुळून आली नाही, त्यामुळे हा उशीर झाला. पण आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आले याचा खरंच आनंद आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा तुमचे आभार. धन्यवाद. आता तुमच्या प्रश्नाकडे येऊयात. मी जे स्वीकृत नगरसेविका हे पद माझ्याकडे होतं ते मुळात नॉमिनेटेड होतं. ते क्षेत्रीय कार्यालय निहाय 3 वॉर्डच्या मिळून निवडणुका होतात, ज्याच्यामध्ये एखाद्या NGOचे तुम्ही प्रतिनिधी असावे लागतात, काही विशिष्ट कामं केलेली असायला लागतात आणि त्याला संस्थेने तुम्हाला नॉमिनेट करायचं आणि त्या क्षेत्रीय कार्यालयात निवडून आलेल्या नगरसेवकांनी त्याला मतदान करायचं. अशी ती प्रोसेस असते. म्हणजे नॉमिनेशन प्लस इलेक्शन असं ते कॉम्बिनेशन. इलेक्शन आहे? हो, आहे. फक्त ते नगरसेवक मतदान करतात. आणि तिथे मात्र आम्ही NGOचे प्रतिनिधी असल्यामुळे कदाचित आम्हाला कुठल्याही प्रकारचं मानधन किंवा कुठल्याही प्रकारचा निधी नसतो. पण आपण ते पद कसं वापरतो त्याच्यावर आहे. कारण एका पद्धतीने आम्हाला त्या प्रभागनिहाय गोष्टींमध्ये काही खटकलं, काही सुचवावंसं वाटलं तर डायरेक्ट PM साहेबांना आम्ही ते सुचवू शकतो. अरे बापरे, अशी इथपर्यंतची त्याची ती व्याप्ती आहे. त्याच्यामुळे एका प्रकारे आम्ही नगरसेवक म्हणून कामही करत असतो आणि वॉचडॉगही असतो. त्यामुळे सिस्टीम मध्ये राहून सिस्टीम बदलण्यासाठी मला वाटतं एक महत्वाचं पद ते होतं. आणि अर्थातच आता अधिकृत मध्ये आल्यानंतर अनेक गोष्टींना ऍक्सेस असतो. ते जे पद होतं ते क्षेत्रीय कार्यालय निहाय असल्यामुळे तेवढ्या बाउंड्रीज मध्ये होतं. आता मी संपूर्ण PMC क्षेत्रामध्ये आले, त्यामुळे डेफिनेटली माझ्या प्रभागासाठी पॉलिसी डिसिजन पासून अनेक गोष्टींमध्ये प्रत्यक्ष सहभाग मला आता घ्यायला मिळणार आहे. वा, फार छान पद्धतीने सांगितलं आम्हाला त्या दृष्टिकोनातनं आणि त्या म्हणजे त्या पॉईंटवरनं आम्हाला स्वीकृत उमेदवार कसा निवडून येतो हेही कळालं. आणि हेही कळालं की स्वीकृत उमेदवाराचा भरपूर अधिकार आहेत. इट्स लाईक मॉनिटरिंग. तिकडचे नगरसेवक नगरसेविका असतील त्यांना मॉनिटरिंग करण्याचं. आणि प्राईम मिनिस्टर म्हणला PM पर्यंत तुमची रीच आहे. हो, त्यांना आपण सूचना म्हणणार नाही मी, पण काय आपल्याला वाटेल त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता तो अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता जे काय निवडून येतात ते नगरसेवक सेविका त्यांना अधिकार आता आणि त्यांची व्याप्ती सगळी वेगळी आहे. आणि डायरेक्टली लोकांनी त्यांना निवडलेला आहे. बरोबर. त्याचा एक आनंद वेगळा असतो. तुमचा प्रभाग कुठला? 29. प्रभाग 29, डेक्कन जिमखाना ते हॅपी कॉलनी. बरं. आता हा एक लोकांमध्ये प्रश्न आहे. तुम्ही राहता कोथरूड एरियामध्ये आणि डेक्कनच्या साईडचं वगैरे आहे ते, तर याचं काही म्हणजे कारण असतं का? म्हणजे असं काय तुमच्या बाबतीत काय झालं? आपल्या सगळ्यांना जर माहिती असेल तर पूर्वी वॉर्ड पद्धती होती. एक वॉर्ड मध्ये एक उमेदवार. आता हेच वॉर्ड नंतर प्रभागामध्ये विभागले गेले. आणि आता जर का आपण पाहिलं असेल की प्रत्येक म्हणजे 29 नंबर प्रभागामध्ये एकूण 4 वॉर्ड आहेत.
तर ते 4 वॉर्डची जी सीमा आहे ती हॅपी कॉलनी पासून डेक्कन जिमखान्यापर्यंत पूर्ण झालेली आहे. आणि मी आवर्जून सांगेन की मी माझ्या या संपूर्ण प्रभागातली स्थानिक नगरसेविका आहे, कारण मी राहते नवसह्याद्रीमध्ये. तो भाग माझ्याच प्रभागामध्ये येतो, माझ्याच प्रभागामध्ये येतो, कारण त्याच्यामध्ये नवसह्याद्री भाग येतो. आता हे जे रिझर्वेशन अ ब क ड पडतात ती ज्याप्रमाणे वॉर्ड जोडले गेले आहेत त्या वॉर्ड्स मध्ये ज्या या प्रकारचं पॉप्युलेशन किंवा लोकसंख्या जास्ती आहे त्याप्रमाणे, आणि आपण जी म्हणतो ते लॉटरी पद्धती असे ते होतात. त्याच्यामुळे 2 महिला, 1 ओपन पुरुष आणि 1 ओबीसी पुरुष असं आपल्याकडे रिझर्वेशन होतं. त्यात मी ब गटामधनं ओपन महिलामधनं निवडून आले. आमच्या प्रेक्षकांना तुमचे इतर 3 सहकारी सुद्धा तुमच्या वॉर्डमध्ये सांगा. माझ्या 3 सहकाऱ्यांमध्ये अ गटामध्ये ओबीसी पुरुषमध्ये सुनील पांडे हे निवडून आलेले आहेत. ब गटामध्ये मी स्वतः, क गटामध्ये मंजुश्रीताई खर्डेकर ज्या मागच्या वेळेलाही नगरसेविका होत्या त्याच गटातून, आताही पुन्हा त्याच गटातून त्या निवडून आल्या. आणि ड गटामधनं पुनीत जोशी हे ओपन पुरुष मधनं निवडून आले. असे माझे 3 सहकारी. छान. बर, आता मी आपण परत आता मुद्द्यांवर येऊया आपण की नगरसेविका तुम्ही झाल्यानंतर म्हणजे मी म्हणतोय अधिकृतच आपण म्हणूया, स्वीकृतचं थोडंसं वेगळं असेल किंवा त्याचाही तुम्ही एक हे देऊ शकता. सामान्य कार्यकर्ता, नागरिक ते नगरसेवक सेविका, तुम्हाला काय फरक वाटतो? एक गोष्ट मी आवर्जून इथे नमूद करीन, राजकारण ह्या विषयाशी माझा संबंध, माझे पती कुलदीप सावळेकर की जे युवा मोर्चापासून राजकारणामध्ये आहेत, सध्या ते कोथरूड मंडलाचे माजी अध्यक्ष देखील होते, आणि त्यांच्याशी लग्न केल्यानंतर मी राजकारणामध्ये आले. तोपर्यंत माझा राजकारणाशी वडिलांचा सर्वपक्षीय संबंध असल्यामुळे तेवढ्यापुरताच संबंध होता. म्हणजे वडिलांचा संबंध होता, सर्वपक्षीय लोकांचं येणं जाणं होतं, इथपर्यंतच होता, बाकी सक्रिय सहभाग नव्हता. अच्छा, माहिती जाणं काय? कुलकर्णी, मधुप्रीता कुलकर्णी असं माझं माहेरचं नाव. पुण्यातलेच. ठीक आहे मॅडम. माझं सासर माहेर 2 किलोमीटरवर आहे. अरे सगळं. आणि गमतीचा भाग म्हणजे मी जेव्हा स्वीकृत नगरसेविका झाले किंवा जेव्हा माझं लग्न झालं रादर, त्याच वेळेला माझं माहेरही प्रभागात आलं. तोपर्यंत ते शिवाजीनगर मतदारसंघामध्ये होतं आणि ते महानगरपालिकेला प्रभागामध्ये आलं. तर त्यामुळे मी त्यांच्याशी विवाह केल्यानंतर घरात राजकीय पार्श्वभूमी त्याहीपेक्षा सामाजिक पार्श्वभूमी जास्ती. माझे सासरे हे मातोश्री वृद्धाश्रमची मॅनेजमेंट बघायचे, जयंत सावळेकर. त्यामुळे त्या ह्याच्यानी घर खूप समाजातल्या अनेक विविध उपयोगांशी जोडलं गेलं होतं, ज्यातल्या एका घटनेचा नंतर आम्ही एक सामाजिक उपक्रम केला, तोही यथावकाश मी आपल्यापर्यंत पोहोचवीन. त्यामुळे माझा राजकीय प्रवास हा लग्नानंतर सुरू झाला, तो देखील या स्वीकृतच्या निमित्ताने सुरू झाला. तो कसा सुरू झाला याचा आपण एक वेगळा पॉडकास्ट करूया. पण त्यामुळे मी कायम असं म्हणते की आय ऑलवेज कम फ्रॉम द अदर साइड ऑफ द कॉइन. म्हणजे मी एक नागरिक म्हणून माझं बरंचसं वयाच्या लग्नापर्यंतचा काळ घालवलेला आहे, त्यामुळे ती नागरिक म्हणून माझी भूमिका पक्की आहे. आणि मला असं वाटतं की माझं लॉ फील्ड आणि नागरिक म्हणून मला काय हवं आहे, नागरिकांना राजकारण्यांकडनं काय हवं असतं हे थोडंसं जास्ती मी समजून घेऊ शकते, कारण ती माझी पण भूमिका आहे. त्यामुळे मला आता ते सोपं जातं असं एक मला वाटतं. आणि कायद्याच्या क्षेत्रामध्ये मला वाटतं आम्ही मंडळी अशी आहोत की एखादी गोष्ट होणार नाही हे म्हणणारं शेवटचं माणूस लॉ असावं, त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले पाहिजेत. आणि तेच मी मला वाटतं इथे जर का घेऊन वागले तर बऱ्याचशा गोष्टींवरती मला उत्तरं काढायला सोपं जाईल. फार छान. तुम्ही आता लॉचा विषय काढला, त्याच्यावर आपण थोडंसं नंतर येणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही स्वीकृत ज्यावेळी तुम्ही निवडला गेला होता त्यावेळी तुम्ही असं म्हणला की NGO, तर अंकुर प्रतिष्ठान हे नाव आम्हाला ऐकायला मिळतं बऱ्याच वेळा. त्याच्या अंतर्गत तुम्ही मागं सुद्धा खूप चांगले उपक्रम केले होते. निवडणुकीच्या वेळी मतदान करायला यावं म्हणून मेट्रोमधनं प्रवास करायचा हा अगदी वेगळा उपक्रम केला होता, मी तो कव्हर केलेला आहे. आणि आत्ता असं तुमचे काही उपक्रम त्याच्यावर चालू असतात. तर अंकुर प्रतिष्ठान काय आहे? अंकुर प्रतिष्ठान ही आपण एक समाज उपयोगी संस्था रजिस्टर्ड केलेली आहे, ज्याच्यामधून लोकांना जे हवंय ते देण्याचा आपण कायम प्रयत्न करत असतो. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की आपली संस्कृती की जी इतकी छान आहे, फक्त आपल्याला त्याची माहिती नाही किंवा आपल्यापर्यंत त्याचे रूट्स पोचत नाहीत, म्हणून कदाचित ती आपण आता अवलंबत नाही. तर अशा दृष्टीने काही सांस्कृतिक कार्यक्रम, तर यापासून ते अगदी शाळेतल्या मुलांची फी भरण्यापासून, त्याचबरोबर आत्ताच आपण 27-28 जूनला एक सोसायटी विषयक कार्यशाळा अंकुर प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतोय. सोसायटी विषयक म्हणजे सोसायटी बद्दलची माहिती? हो, त्याची पार्श्वभूमी अशी आहे की माननीय चंद्रकांत दादा कोथरूडमध्ये पहिल्यांदा जेव्हा आमदार म्हणून निवडून आले
तेव्हा ही संकल्पना मांडली गेली की अच्छा. कोथरूडमध्ये प्रॉपर्टी कार्ड या विषयावरती किंवा घराचं टायटल या विषयावरती खूप काम करण्याची गरज आहे. बर. आणि त्या निमित्ताने दादांच्याच कर्वे पुतळ्याच्या ऑफिसमधनं अच्छा. आठवड्यातनं 1 दिवस 4 तास आठवड्यातनं 1 दिवस 4 तास आणि आवश्यक असेल तिथे सोसायटी निहाय असं आम्ही मोफत कायदेशीर मार्गदर्शन सुरू केलं. बर. ज्या उपक्रमाला आज 5 वर्ष झाली. 5 वर्ष हे चालू आहे. 5 वर्ष सलग हे चालू आहे. आता आठवड्यातनं 3 दिवस आम्ही मार्गदर्शन करतो 3 वेगवेगळ्या ठिकाणी. कर्वे पुतळ्याच्या दादांच्या कार्यालयामध्ये दर बुधवारी 12 ते 4, पाषाण संपर्क कार्यालयामध्ये दर शनिवारी 12 ते 2 बर. आणि प्रभात रोडला गल्ली नंबर 7च्या पार्किंग मध्ये दर शुक्रवारी 4 ते 6. हे अंकुर प्रतिष्ठानतर्फे हे माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हां. आपली एक 18 वकिलांची टीम आहे त्याच्या अंडर आपण हे करतो. अच्छा. आणि ह्याच्यावर सिरियसली एक आम्हाला मुद्दा हे विचारायचा की इतकं छान काम करता तर याच्यामध्ये तुम्ही मीडियाला किती इन्व्हॉल्व्ह करता, कसं करता आत्तापर्यंत? मी नुसतं अंकुर प्रतिष्ठान म्हणत नाही, पण ही सगळी जी कामं तुम्ही करता तर एक मीडिया म्हणून म्हणजे हे लोकांपर्यंत यायला तर पाहिजे. हो. त्याची तुमची भूमिका काय आहे? आपण बऱ्याचदा सगळ्याच मीडियांपर्यंत अप्रोच होत असतो आणि माझा असा अनुभव आहे की आपला उपक्रम चांगला असल्यामुळे स्वतःहून देखील मीडिया आमच्याकडे बऱ्याच उपक्रमांना अप्रोच होते. म्हणजे तुम्ही जर आता मला खूप सौम्याचाच प्रश्न विचारला. मी देणे समाजाच्या उपक्रमामध्ये 2 रिपोर्टर्स कडनं अक्षरशः बोलणी खाल्लेली आहेत की हे चांगले कार्यक्रम तुम्ही आमच्यापर्यंत का पोहोचवत नाही, आणि आपण प्रयत्न करतो. आमची सुद्धा तक्रार आहे. आमचे इतके चांगले संबंध असून आम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी कल्पना देत जावा. प्रत्येक वेळी मला निश्चितपणे वेळ असल्याच नाही, पण जिथं जमेल तिथं आम्ही नक्कीच हे करू. आजच आपण तुम्हाला आठवत असेल तर आता प्रेसमध्येच ही बातमी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या मीडियाचं, कारण शेवटी तुम्ही जर प्रसिद्धी दिली तर त्याच्यामधनं 2 गोष्टी होणार आहेत. उपक्रम पोचतीलच आणि आमचा कायम असा प्रयत्न असतो की हे उपक्रम आम्ही ज्या भागात करतो तो एक छोटा भाग आहे असं आपण म्हणूयात. तसंच त्या भागामध्ये जर ते उपक्रम झाले तर व्याप्ती वाढेल आणि त्यातनं जे लाभ होणार आहेत किंवा त्यातनं जे फायदे होणार आहेत त्याचं प्रमाण, त्याची व्याप्ती वाढेल. बरं. आता पुन्हा आपण एकदा मागे थोडंसं जाऊया. आता मिताली सावळेकर यांचं शिक्षण कुठे झालं, कसं झालं, त्या कशा होत्या आणि ॲडव्होकेट आणि टोटल पूर्ण शिक्षण अच्छा हे कसं झालं थोडक्यात आम्हाला ऐकायला नक्की. मी मूळ पुणेकर आहे. कर्वे रोडला माझं माहेर आहे. माझं BCom झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी लॉ केलेलं आहे. आणि लॉ करत असतानाच मी पार्ट टाइम जॉब करत होते, वेळ होता म्हणून. बाकी काही कुठलीही आर्थिक जबाबदारी वगैरे असं काही नाही. मी सुखवस्तू कुटुंबातनं येते. आणि आता मग राजकारणाचा हे आल्यानंतर सुद्धा मी जसं म्हटलं तसं की दादांच्या माध्यमातून आम्ही जे कायदेशीर मार्गदर्शन करतो त्यामुळे पॅशन आणि प्रोफेशन हे खूप कमी जणांना करायला मिळतं. मला ते लॉ मध्ये करायला मिळतं आणि तेच आता राजकारणातही मला उपयोगी पडतं. सो अशा पद्धतीने चालू आहे. बरं, तुम्ही आता 2 गोष्टी सांगितल्या. एक तर 2003 मध्ये तुमचं लग्न झालं आणि लग्नानंतर विशेष करून खास करून पतीकडनं तुम्ही राजकारणामध्ये शिरला. आता हे 2003चं ते लग्न कसं होतं? नॉर्मल होतं का लव्ह मॅरेज? कारण का तुम्ही असं म्हटलं त्याप्रमाणे 2 किलोमीटरवर नाही, आमचं अरेंज मॅरेज आहे. आणि आईची मैत्रीण त्यांचा एक वधूवर मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये नोंद केलेली होती आणि मी थोडीशी त्याच्या अगेन्स्ट होते की मी काही प्रॉडक्ट आहे का तिथे येऊन माहिती सांगायची. तर मग त्यांनी सांगितलं की नाही, माहिती आम्ही सांगतो, तुम्ही फक्त तिथे थांबायचं होतं. आणि माझ्या सासूबाई आता नुकत्याच 3 एप्रिलला त्यांचं निधन झालं. पण त्या मेळाव्याला सासूबाई आलेल्या होत्या आणि आवर्जून, म्हणजे मी असं सांगेन की माझ्या सासूबाईंची चॉईस पहिल्यांदा होती. आता तुमच्या ह्यांच्याबद्दल थोडक्यात सांगा ना की त्यांचा कसा इंटरेस्ट आहे आणि तो तुमच्यात त्यांनी कसा रुजवला? मगाशी तुम्ही लग्न म्हणलात आणि मी तुम्हाला अरेंज मॅरेज असं सांगितलं. मुळात मी म्हटलं तसं की माझ्या वडिलांकडे सर्वपक्षीय लोक येणं असल्यामुळे मी राजकारण एक थर्ड पार्टी म्हणून खूप जवळनं बघितलं होतं. त्यामुळे थोडंसं सुरुवातीला राजकीय व्यक्तिमत्वाच्या घरात लग्न होऊन जायचं का याच्यावरती थोडा मी विचार करायला वेळ घेतला होता. परंतु कुलदीप सावळेकर यांना भेटल्यानंतर असं लक्षात आलं की राजकारणातला रही त्यांच्याकडे लागलेला नाही.
त्यांना समाजकारण इफेक्टिव्हली करण्यासाठी राजकारण हा आणि तोच धागा असल्यामुळे एक कदाचित माध्यम. मी पुढे येऊन या वा. क्षेत्रामध्ये आले, अदरवाईज ते नक्की शक्य नव्हतं. बरं. आणि त्यामुळे त्यांना समाजकारण हे खूप स्वतःहून आवडतं. संघटनेतले नेते म्हणून काम करायला त्यांना कायमच आवडतं. त्यांच्यापेक्षा मी जास्ती खूप एक्सपोजिव्ह किंवा असं आहे, पण एक शांत राहून काम करत राहणं जिथे आवश्यकता आहे. त्यांनी पुण्या आणि पुण्याबाहेरच्याही अनेक निवडणुकींमध्ये काम केलेलं आहे. खूप शांत, संयमी, समजूतदार व्यक्तिमत्व आहे. कारण तुम्ही आता मला भेटलात त्याच्यामुळे मी किती तडतडी आहे. सो ते एक्झॅक्टली अपोजिट आहेत त्या बाबतीत. आणि आमचं कॉम्बिनेशन म्हणायचं तर बऱ्याचशा ज्या तुम्हाला ज्या उपक्रम दिसतात, ज्या गोष्टी दिसतात त्या इम्प्लिमेंट जरी आम्ही एकत्र करत असलो तरी 90% संकल्पना या कुलदीप चावडेकरांच्या. अच्छा, असं म्हणता तुम्ही. हो, आणि त्या आम्ही राबवतो. लिगल क्षेत्रातलं काही छोटं मोठं माझं हे चालू असतं, पण अदरवाईज अंकुरचे जे जे उपक्रम आम्ही करतो ते सगळ्या मूळ संकल्पना त्यांच्या असतात. अच्छा, बर. म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सांगता की तुम्ही दोन विरोधी टोक एकत्र आलेले आहात एका चांगल्या उद्देशानं. मी वेगळं सांगेन. अग्रेसिव्ह तुम्ही म्हणता ते शांत आहेत ह्या अर्थानं म्हणतो. त्या अर्थानं आहे, पण मी लग्नापूर्वीचं आणि घटस्फोटापूर्वीचं समुपदेशन देखील करते. अरे वा. तेव्हा मी कायम सांगते, तुम्ही सुटेबल आहात का किंवा तुमच्या आवडी सेम आहेत का ह्याच्यापेक्षा तुम्ही कम्पॅटेबल आहात का. आमच्या दोघांची कम्पॅटेबिलिटी खूप आहे. कारण कम्पॅटेबिलिटी मध्ये कायमच असं असतं की समोरच्याची स्ट्रेंथ सांभाळून त्याची विकर बाजू आपण भरून काढतो. सो हे जेव्हा व्हाईस वर्सा होतं तेव्हा मग खूप गोष्टी म्हणजे अनेक गोष्टी बऱ्याचदा असं होतं की अरे मला पण आता हाच विचार करावासा वाटला होता, मी याच लाईनवरती विचार करत होतो, असं आमचं खूपदा होतं. त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने एकत्र काम आणि झालेलं आहे. खूपच व्हेरी गुड, छान. त्यामुळे लोकांना आमचं अरेंज मॅरेज असून सुद्धा लव्ह मॅरेज आहे का अशी शंका वाटतं. तुम्ही तर ते सांगितल्यामुळे जवळ असल्यामुळे शंका माझी वाढली होती. बरं, मग आता माझा प्रश्न असा आहे, अगदी स्वाभाविक असा आहे की राजकारण त्यांच्याकडे तुमच्याकडे आलं आणि आज तुम्ही नगरसेविका आहे. त्यांनी म्हणजे राजकारणामध्ये असं सक्रिय किंवा पुढे किंवा पद मिळवणं किंवा नगरसेवक सेविका होण्यामध्ये काय इंटरेस्ट दाखवला नाही किंवा त्यांची काय माहिती त्याबद्दल? नगरसेवक राहिले आहेत का किंवा काय? निश्चितपणे त्यांना वैयक्तिक संधी मिळाली तर त्यांनाही आवडेल आणि इतरांनाही आवडेल. हे एवढ्या ठामपणे सांगण्याचं कारण असं की ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर मला 3 प्रकारचे फोन आले. अभिनंदन हा विषय कायम होता, पण त्यातल्या 2 कॅटेगरीच्या फोनमध्ये असं होतं की वहिनी ठीक आहे तुमचं काम आहे तुम्ही करता, पण आमच्यासाठी दादा आज नगरसेवक झालेला आहे त्यामुळे तुम्ही दादाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणार आहात, असा एक फोन होता. आणि दुसरा एक असा होता की 30-35 वर्षाचं संघटनेतलं काम आणि त्या कामाचं योगदान हे तिकिटासाठी निश्चितपणे सहाय्यभूत झालेलं आहे. आणि तिकिटाच्या बाबतीत मी आवर्जून हा उल्लेख करेन की चंद्रकांतदादा पाटील असतील, आपले मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, सो ही सगळीच नेते मंडळी जी आहेत त्यांनी अगदी म्हणजे सपोर्टिव्ह तर आहेतच, पण अनेकदा काय करायला हवं आणि काय टाळायला हवं हे त्यांच्या कृतीतनं तर दाखवतातच, पण आवश्यकता पडली तर आम्हाला ते समजावूनही सांगतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणजे दादांना आम्ही पालकाच्या भूमिकेमध्ये कायम बघतो. म्हणजे ऑफिशियली पालकमंत्री कोणी असू देत, कोथरूडकरांसाठी आणि आम्हा कार्यकर्त्यांसाठी तर तेच पालक आहेत. आणि दुसरी एक गोष्ट त्यांची या बाबतीत सांगेन की एकाच वेळेला संघटनात्मक असलेला नेता आणि ज्याला ह्या वरच्या राजकारणातल्या सगळ्या क्रक्सही कळू शकतात, सगळे आहे, सगळे खास खळगे माहित आहे. अगदी त्याच्यामुळे म्हणजे या सगळ्या मंडळींची म्हणजे देवेंद्रजी सुद्धा नुसतं यांची भाषणं ऐकली किंवा इंटरॅक्शन केलं तरी एक पुस्तक आहे. आपण त्यातनं काय आणि किती घेतो याच्यावरती आपलं पुढचं अवलंबून आहे. छान बोला. एक संस्था आहेत ते, एक संस्था अगदी. तर आता येऊया, आता तुम्ही नगरसेविका झालेले आहात. तुम्ही 29 विभागा तुमचा वॉर्ड क्रमांक तो 29 आहे. तर तसंही बघायला गेलं तर पुणे तुमची एरिया कोथरूड असेल किंवा परत आणखी तुमचा वॉर्ड असेल, काय सगळ्यात मोठ्या समस्या आहेत आणि तुमचा त्याच्यावरचा काय प्लॅन आहे? साधारणतः जास्त नाही, समस्या खूप आहेत, पण मेजरी प्रायोरिटी वाईज 3 सांगा असं माझं म्हणणं आहे. समस्या तर मी सांगेनच, पण मला असं वाटतं की कुठल्याही क्षेत्रामध्ये संपूर्ण पुणे महानगरपालिकाच काय तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रश्न आता मुळापासून सोडवण्याची गरज आहे. वा. मी 3 पथ्य पाळते. एक की कुठलीही समस्या आली की ती वरवर मलमपट्टी न करता मुळापर्यंत जाऊन सोडवली तर त्याला कायमस्वरूपी सोल्युशन मिळणार आहे. परंतु मधला जो प्रशासकीय काळ गेला त्याच्यामध्ये आत्ता प्रश्नाचे 2 भाग करणं गरजेचं आहे.
इमिजिएट नागरिकांना आता त्याचा काय फायदा होणार आहे किंवा त्याच्यावर काय सोल्युशन आहे ते काढून मग परमनंट सोल्युशनकडे जाण्याची गरज आहे. अच्छा. दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की नागरिकांना विश्वासात घेतलं तर अनेक प्रश्न हे सोप्या प्रमाणात सुटतात. पाणी येणार नाहीये तर ते आधी सांगा, ते प्रोव्हिजन करू शकतो. बरोबर. एखादा विषय तुमच्या हातातला नसेल तर कल्पना द्या की आम्ही प्रयत्न करतो. बरोबर आहे. करतो बघतो याच्याने काय होतं, जेव्हा परिस्थिती बिघडते मग राग येतो, राग येतो आणि तुम्ही विश्वासाने सांगा ना, लोक मदत करतायत किंवा आता आमची बजेट सँक्शन झाली आहेत, आमची कामं चालू होतील, तर त्याही वेळेला मला असं वाटतं की क्वालिटी मेंटेन करणं. आणि मी काही प्रत्येक क्षेत्रातली तज्ज्ञ नाही, तर आपल्या पुण्यामध्ये किंवा माझ्या प्रभागामध्ये तर ती संपत्ती भरपूर आहे ज्ञानाची. तर असे काही ज्येष्ठ नागरिक आणि काही आत्ता कार्यरत असलेले यांची आपण एक टीम केलेली आहे आणि त्या विषयामध्ये ते तज्ज्ञ त्या गोष्टी येऊन मॉनिटर करणार आहेत. अरे वा, ही फार वेगळी गोष्ट आहे बरं का, मला त्याच्यावर ऐकायचं आहे. आणि मी जसं म्हटलं तसं की आपण समस्यांकडे संधी बघून म्हणून बघायला सुरुवात केली पाहिजे. उदाहरणार्थ कचरा हा प्रश्न संपूर्ण महानगरपालिकेमध्ये ऐरणीवरती आहे. आपण त्याला कचरा म्हणतो म्हणून तो प्रश्न आहे. याला जेव्हा तुम्ही व्हॅल्यू द्याल त्यावेळेला लोक स्वतःचा कचरा 100% सांभाळून आमच्याकडे देतील ही आमची खात्री. खजिना सुद्धा हो, असे 3 प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत आणि ते आता 1-2 महिन्यात तुम्हाला त्याच्यात चांगला बदल झालेला दिसेल. आणि लोकसहभागातनं केलं तर खूप गोष्टी आपल्याला लवकर सुटण्यासारख्या आहेत. त्यामुळे त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. आणि अतिक्रमण मुक्त हा एक अजेंडा आहे. त्याच्यात अनेकांना वेळेला काय होतं, एकतर कारवाई होते किंवा अनेक प्रकारचे आरोप होतात, पण याच्यात एक मधला मार्ग आहे की कुठेतरी लोकांच्या दृष्टीने विचार केला तर प्रश्न सुटू शकतात. जसं अतिक्रमणाच्या विषयामध्ये कुठल्याही रस्त्यावर रोजगार करणाऱ्या माणसाच्या विरोधात आम्ही नाही, त्याच्या पोटावर पाय आणण्याची कुठलीही इच्छा नाही. मग याला पर्याय काय, तर साधं गणित आहे. मुळाशी गेलात तर लक्षात येईल की तो आज फुटपाथवर बसतो कारण त्याची तिथे विक्री होते. आपण समोरच्याला ह्याच्याकडनं घेऊ नका हे सांगू शकत नाही. लोकही म्हणतात आमची सोय आहे, आम्हाला ती दारापाशी आहे, तर तत्व म्हणून प्रत्येक जण पाळेल असं नाही. मग पर्याय काय, तर आपण काही सोसायट्यांना आव्हान सुरू केलं आणि त्याच्यावर काम चालू आहे की तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये 1 दिवस 3 तास आम्हाला या सगळ्यांना तुमच्याकडे यायला परवानगी द्या. तुमच्या पार्किंगमध्ये बसून ते त्यांची विक्री करतील. सुरक्षेची काळजी आम्ही घेऊ, त्यांना आयडेंटिटीज असतील, त्या प्रकारे आपण सोसायट्यांची हे करून मग जर मला फुटपाथवर गाडी न लावता माझ्या घराच्या पार्किंगमध्ये चिरलेली भाजी मिळत असेल तर त्यांनाही रोजगार मिळेल, आपलीही ती सोय होईल. सो मी TV10च्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करीन की अशा प्रकारच्या उपक्रमामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर जरूर संपर्क साधा. सगळा सेटअप आम्ही तुम्हाला करून देऊ आणि हे प्रायोगिक तत्वावरती आम्ही कोरोना काळामध्ये केलं आणि ते खूप यशस्वी झालं. तुम्ही TV10चं नाव घेतलं तर एका अर्थाने तुम्ही अडकले आहात. आता मी असं म्हणतोय की मी का म्हणतोय की ताई, जर तुम्ही चांगलं काम करत असाल तर आता तुम्ही मला सुचवा की मी एक माध्यम आहे, आमचं चॅनल आहे, तुम्ही नगरसेविका आहात, लोकप्रतिनिधी आहात, लोकांचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहात, अधिकाऱ्यांपुढे ठेवणार आहात. तर नगरसेविका, सेवक आणि माध्यम यांचं आपण आपल्या दोघांमध्ये कसं कॉम्बिनेशन करता येईल की एक म्हणजे प्रॉब्लेम घेऊन आम्ही तुमच्याकडे कसं यायचं, तुम्ही एखादी सिस्टम ठेवा, एखादा दिवस ठेवा, आमच्या चॅनलवर तुम्ही ते सांगू शकता, असं काय करता येईल याच्यावर विचार करा. मी असं निश्चितपणे करूया. पण सर, या माध्यमातून मी तुम्हाला आणि नागरिकांनाही जी गोष्ट माहिती आहे ती परत एकदा सांगते. सुदैवाने मी ज्या प्रभागाचं प्रतिनिधित्व करते तिथे फक्त प्रश्न मांडणारे लोक नाहीत, तर या प्रश्नाला सोल्युशन देणारे लोक आहेत. आणि नुसतं सोल्युशन नाही तर आम्ही तुमच्या बरोबर रस्त्यावर उतरून तुम्हाला जी काही लागेल ती मदत करणारी लोक आहेत. तर मला असं वाटतं अशा सगळ्यांचं आपण एक ऑनलाईन ऑफलाईन एकत्रीकरण करूयात आणि एक SOP ठरवूयात. सो ही माझी संकल्पना नाही, पण माझ्या माध्यमातून आपण ती राबवण्याचा प्रयत्न ऍक्च्युली चांगला असेल तर तुम्ही त्या नागरिकांची त्यांच्या परवानगीनं नाव सांगू शकता पुढे मागे आणि त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ. तर आता परत मुद्द्यावर येतो की तुम्ही नगरसेविकाही आहात, पण त्याबरोबर तुम्ही एक वकील आहात, ॲडव्होकेट आहात. तर ह्या तुम्ही मागं म्हणलाच होता की त्याचा हळूच मी कुठेतरी त्याचा वापर करते. तर आत्ता तुम्ही म्हणजे तुम्ही लिगली महानगरपालिकेची जी काय पोस्ट आहे तर तिथं काय ते सिलेक्ट झालेले आहात तुम्ही, आम्हाला स्थायी समिती वगैरे हे माहिती आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही जे सिलेक्ट झालेले आहात
त्या पदाबद्दल थोडक्यात माहिती सांगा. जसं स्थायी आणि शहर सुधारणा अशा समित्या असतात तसं विधी समिती असते. विधी समिती म्हणजे महानगरपालिकेमधला विधी विभाग हा पूर्णपणे वेगळा, बरोबर आहे. त्याच्याशिवाय ही विधी समिती असते. जसे स्थायी आणि इतर यांच्याकडे काही विषय येतात तसे म्हणजे आपल्या तिथल्या सेवकांचे पगार, प्रमोशन, नंतर TDR असे काही संबंधित विषय जे आहेत ते विधी समितीकडे अवलोकनार्थ येतात. त्याच्यावरती अभिप्राय दिला जातो आणि आमच्या अभिप्रायासहित इतर जर अभिप्राय असेल तर त्या सगळ्या सकट तो पुन्हा एकदा मुख्य जीबीकडे येतो किंवा आवश्यकतेनुसार तो स्थायी शहर सुधारणाकडे जाऊन पुन्हा एकदा मुख्य जीबीकडे येतो. पण म्हणजे जे महानगरपालिकेचं विधी विभाग आहे, विधी विभाग प्रमुख जे आहेत निशा चव्हाण मॅडम, तर यांच्याशी संलग्न आहे का तुम्ही ही बॉडी वेगळी ऑपरेट करता? निशा चव्हाण मॅडमशी तसं म्हणायला गेलं तर संलग्न नाही, परंतु त्यांच्याकडे विधी विभाग असल्यामुळे आमच्या मीटिंगला त्या हजर असतात आणि काही प्रश्नांचं निराकरण जसं खात्याची लोक करतात तसं त्याही करतात. तर आता तुम्हाला म्हणजे तुम्ही सगळे सांगितले की एरियाचे प्रॉब्लेमही सांगितले आणि आता आपण कसं पुढे जायचं आहे, लोकांपर्यंत कसं प्रॉब्लेम सोडवण्याच्या दृष्टीनं कसे कमिटीज वगैरे तयार करायचे ह्याच्यावरच आपलं बोलणं झालं. मीडियाचा वापरही तुम्ही सांगितलेला आहे. आता एक चांगलं नगरसेवक सेविका म्हणजे आपल्याला म्हणजे ह्याची सुद्धा एक इमेज आता तयार झालेली आहे. नगरसेवक वगैरे म्हटलं तर बऱ्याच वेळा भ्रष्टाचार आणि हे वगैरे येतो. तर एकंदर आता तुमची पहिली टर्म आहे निवडून आलेली ते, तर त्याच्या काय चुका तुम्हाला वाटतात आणि ज्या बदलाची गरज आहे? म्हणजे मला काय म्हणायचं आहे की त्याचे 2-3 पॉईंट आहेत. लोकशाहीवर विश्वास गेला नाही पाहिजे, पारदर्शकता आणि म्हणजे नगरसेवक म्हटलं तर आम्ही असं बघतो की आज तो 2 व्हीलरवर फिरत होता आणि दुसऱ्या दिवशी नगरसेवक झाल्यानंतर कार बिरबंद फिरत आहे. आज आम्ही तुम्हाला फार आश्चर्यकारकरित्या बघितलं 2 व्हीलरवरनं जोडीनं आलेलं आहे तुम्ही. हे मला एक नागरिक म्हणून बघायला खूप आवडलं. तर काय तुमच्या कल्पना आहे एक आदर्श नगरसेविका होण्याच्या दृष्टिकोनात? मला असं वाटतं आपण आदर्श नगरसेविका नको म्हणूयात, पण मी ज्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरनं येते, माझं सासर आणि माहेर ह्या दोन्हीकडे जे संस्कार आणि संस्कृती घेऊन आम्ही वाढलो आहोत. जसं मी आता सासरचं सांगितलं तसं माहेरी माझ्या तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे सुदैवाने सासरी माहेरी दोन्हीकडे एकत्र कुटुंब पद्धती आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की आणि माझा किंवा मिस्टरांचाही पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा आहे, आपल्या गरजाही कमी आहेत आणि इथे मी आवर्जून सांगेन की जेव्हा नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान आपल्या देशाला असतो आणि आपण त्याच्याकडे एक आदर्श म्हणून बघत असतो, देवेंद्रजी असतील, माननीय चंद्रकांत दादा असतील, की ह्या मंडळींकडे बघितल्यानंतर असं लक्षात येतं की राजकारणात नक्की आपल्याला काय करायचं आहे. आणि मग जेव्हा आपण त्याच पक्षाचं नेतृत्व करतोय आणि या सगळ्या आपल्या घरातल्या संस्कारांमधून आपण आल्यानंतर मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा विचारच करावा लागत नाही. आणि मुळात एक आणखीन ॲडव्हान्टेज आहे की मी लॉयर असल्यामुळे अशा गोष्टी एका रेषेच्या बाहेर माझ्यापाशी राहतात, त्यामुळे लोक मला येऊन अशा गोष्टी विचारायचं डेअरिंग करत नाहीत. कारण मी सांगते की जे करायचं आहे ते कायदेशीर करा, ते मला वाटतं माझं काम आहे. तर त्यामुळे तो एक नकळत मला फायदा आहे. आणि मग तुम्ही चांगलं करत गेलात की जसं माणसं जोडली जातात आणि सगळ्या गोष्टी आपोआप उभ्या राहतात. त्यामुळे काही वेगळ्या गोष्टी करायची गरजच पडत नाही, त्यामुळे त्याचा विचारच करायची आवश्यकता नाही. आणि जेवढं चांगलं करू शकाल, म्हणजे कसं आहे ना, पद आज आहे उद्या नाही, कुठल्याही पदावर तुम्ही असलात तरी. आणि जर त्या पदावर असताना मूळ पदाचा उद्देश काय आहे, तर आज इतर लोक आणि माझ्यामध्ये एकच फरक आहे की या सिस्टीममध्ये मी आहे म्हणून मी हे करू शकते, हे मांडायची संधी मला मिळालेली आहे आणि ती ज्यांच्या वतीने मिळाली आहे ती जर मी या काळात केली नाही तर मग हे पद माझ्याकडे असलं काय आणि नसलं काय. आज लोकांना माझ्याकडनं अपेक्षा काय आहेत तर मी त्या रचनेत आहे. उद्या माझी टर्म संपल्यानंतर मी परत सामान्य नागरिक आहे. अगदी बरोबर आहे. तर जर आता मी त्या पदाचा पुरेपूर उपयोग ज्या कारणासाठी करायचा आहे त्या कारणासाठी न करता अन्य कारणांसाठी केला तर मला असं वाटतं की मी माझ्या पदाचा दुरुपयोग केला किंवा तो वेळ वाया घालवला असं. तर ताई अगदी मला बऱ्यापैकी तुमचे सगळे मुद्दे तुम्ही कळालेले आहात, तुमच्या कल्पना कळालेल्या आहेत. शेवटचं एक मी येतो की महानगरपालिका म्हटलं की तिथे 2 प्रमुख व्यक्ती आहेत. एक आहेत महापालिका आयुक्त आणि दुसरे महापालिका महापौर. तर दोन्ही तुम्हाला नवल किशोर राम आणि नागपुरे ताई यांच्याबद्दल थोडक्यात सांगा. तुम्हाला ते असे लीडर म्हणून कसे वाटतात आणि तुमचे त्यांच्याशी संबंध कसे आहेत? मुळात महापौरांशी संबंध पूर्वीपासूनच एका पक्षात असल्यामुळे खूप चांगले आहेत. आणि
हो, म्हणजे त्यांचा कुलदीपजींनी त्यांच्याबरोबर जास्ती काम केलेलं असल्यामुळे अच्छा. तो परिचय आणि सहवास जास्ती आहे. पण आमचाही आता खूप छान परिचय झालेला आहे. ताईंचं व्यक्तिमत्व तुम्ही आता सगळ्यांनी पाहिलेलं आहेच आहे. आणि मला असं वाटतं की महिला राज आता सगळं जास्ती आहे आणि महिला महापौर असल्यामुळे तो एक वेगळा कनेक्ट हा, ठीक आहे. आहे. आणि मुळातच मी हे आवर्जून सांगेन, म्हणजे महापौर ताई तर आहेतच, पण आम्ही जेव्हा महानगरपालिकेमध्ये जातो तेव्हा गणेश बिडकर असतील, श्रीनाथ भिमाले असतील, धीरज घाटे असतील, ह्या सगळ्यांचाच अप्रोच हा तिथे काय आणि कसं प्रेझेंट करावं याच्याबद्दल कायमच आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन मिळत असतं. आणि मला असं वाटतं की यावेळची महानगरपालिका आहे ना, याचं एक वैशिष्ट्य आहे. इकडे तुम्हाला काही दिग्गज आहेत, काही पहिले टर्म असणारे आहेत आणि काही अगदी पहिले टर्म आणि वयाने लहान असणारे आहेत. पण आम्ही सगळेजण आता इतके छान जेल झालोय की त्यामुळे असं एक छान वाटतंय, म्हणजे काम करायलाही, आणि सगळे एकमेकांना सपोर्ट करतात. वेगवेगळ्या वयोगटाचे आम्ही सगळेजण एकत्र असतो आणि त्यातनं प्रत्येक वयाच्या मॅच्युरिटीनुसार एक वेगळी डायलॉग डिलिव्हरी असते. आणि एक यंग मध्ये मला वाटतं खूप एन्थुझियाझम असतं आणि अनुभवी लोक राजकारणातनं तावून सुलाखून बाहेर आलेले असतात. सो असे तीनही कॅटेगरी असल्यामुळे मला असं वाटतं की जर नीट लक्ष देऊन आम्ही शिकलो तर आम्ही 5 वर्षामध्ये खूप अनुभव श्रीमंत होतो. हे आम्हाला आतापर्यंतच्या कोणाला किती मिळालं मला माहित नाही, पण या सगळ्या 165 लोकांना हे हे एक ऍडिशनल बेनिफिट आहे. कमिंग बॅक टू नवल किशोर राम, त्यांचा अप्रोच खूपच चांगला आहे. पुण्याच्या बाबतीत त्यांना स्वतःला एक आस्था आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ही सगळीच मंडळी लिसनिंग मोडवरती आहेत. कारण पहिली टर्म असताना ना खूप असा उत्साह असतो, खूप भरभरून बोलायचं असतं, खूप भरभरून काम करायचं असतं. सीझन झाल्यानंतर मला माहित नाही काय होईल, पण आता तरी आहे. आणि तो उत्साह जर समोरच्यानी ऐकून घेतला, मार्गदर्शन केलं तर त्याच्यामध्ये फरक पडतो. त्याच्यातच जर तुम्ही डिमोरलाइज झालात तर मला वाटतं थोडंसं अवघड होतं. सध्या तरी आम्हाला छान आमच्या सगळ्याच नेत्यांकडनं आणि याच्याकडनं खूप बूस्टिंग मिळत आहे. त्यामुळे छान वाटतंय काम करायला आणि एक उत्साह आहे की भरपूर काम करता येईल असं आहे. अगदी छान, म्हणजे सुरुवात छान झालेली आहे, पुढचे प्लॅन चांगले आहेत. आता तुमचे प्रेक्षक, आमचे जे सबस्क्रायबर वगैरे आहेत, तुमचे मतदार, ह्यांच्यामध्ये मी येणार नाही. तुम्ही त्यांना शेवटचं काय संदेश देताय या पॉडकास्ट मार्गे, किंवा तुम्हाला काय सांगायचं आहे तुमच्या म्हणजे पुणेकर नागरिकांना? संदेश तर देण्यात की मी मोठी नाही, पण नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद समोर तुमच्यासोबत आमच्यासोबत राहू देत. TV10ची तक्रार आपण लवकर दूर करूया. यापुढचा प्रत्येक कार्यक्रम TV10 आणि इतर सर्व माध्यमांपर्यंत आणि आपल्यापर्यंत पोचेल याची मी निश्चितपणे काळजी घेईन. पुन्हा एकदा TV10नी मला खूप मनमोकळ्या गप्पा मारायला बोलवल्याबद्दल खूप खूप आभार आणि लवकरच भेटूया. धन्यवाद. तर मित्रांनो, ह्या होत्या आपल्या मनात एक शंका हे असते की एक उत्सुकताही असते की कालपर्यंत कार्यकर्ते किंवा सामान्य नागरिक असतात आणि ते नगरसेवक सेविका होतात, आणि मग हे म्हणजे एकदम मग आकाशाला टच होतात, कारण का त्यांच्या हातात भरपूर सत्ता येते, त्यांच्या हातात भरपूर काम करण्याची क्षमता येते. पण असं सगळ्या बाबतीत असतं असं नाही. काही लोकांचे पाय जमिनीवरच राहिलेले असतात. त्यातल्याच आज आपल्याकडं ॲडव्होकेट मिताली सावळेकर ह्या आल्या होत्या आणि अगदी त्यांनी म्हटल्याप्रमाणे दिलखुलास त्यांनी काहीही मागं न ठेवता, एकाही प्रश्नाचं उत्तर न दडवता अगदी छान पद्धतीनं सगळं सांगितलं. तर मित्रांनो, ह्या सिरीजमध्ये आपण प्रत्येक वेळी वेगवेगळे नगरसेवक सेविका यांना आपण बोलवणार आहोत, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत, त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. विशेष करून त्यांच्यामार्फत, ते एक लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्यामार्फत जे नागरिकांच्या समस्या कशा सोडवायच्या ह्या TV10चा आमचा उद्देश आहे. आणि त्याच्या पुढेही आमचं ह्यांच्या बाबतीत जे झालेलं आहे, त्यांनी ते वेगवेगळे कल्पना सांगितले, त्याच्यावरही लक्ष द्या. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या सर्व जे पॉडकास्ट बघतात त्याच्यावर कॉमेंट करायला विसरू नका. आजच्यासुद्धा ह्या पॉडकास्टवर तुमचे काही शंका असतील, तुम्हाला ताईंना काही प्रश्न विचारायचे असतील, ताईंना काही सजेशन करायचं असेल, तर कृपया खाली आमचे जी हेल्पलाईन आहे त्याच्यावर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची माहिती पूर्ण बघू शकता. आणि कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला बेझिझक तुम्ही तयार व्हा आणि कॉमेंट करा, ही आमची इच्छा आहे. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV10. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.
If you like the video, do like, comment, share and subscribe.